मुंबईतील गिरगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। ढोलताशांच्या गजरात सुरुवात झालेल्या या शोभायात्रेत विविध पथकांनी सादरीकरण केलं। त्यानंतर काही महिलांनी एकाच रंगाची साडी परिधान करून नृत्य देखील सादर केलं। या शोभायात्रेची धुरळ विदेशी पर्यटकांना देखील पडल्याचं पाहायला मिळालं। जर्मनीतील काही महिलांनी मर्दानी आणि साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलं, त्यामुळे गिरगावातील ही शोभायात्रा अधिक रंगतदार ठरली। How was the experience? यहाँ पे बहुत अच्छा। आप पहली बार आए? इंडिया ने मुंबई ऑल्सो ने, लेकिन पहली बार गुड़ी पड़वा के लिए। हाँ, अच्छा था एक्सपीरियंस। और ये कहाँ प्रैक्टिस किया आपने? ये कहाँ प्रैक्टिस किया? पुणे में श्री शिवाजी राजे मदानी अखाड़ा, पुणे में शिवाजी नगर। So you enjoyed? आपको अच्छा लगा? हाँ बहुत। और ऑल्सो थैंक यू। हमारा मराठी नववर्ष का नया साल शुरू हो रहा है। नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थैंक यू सो मुंबईतील गिरगावात आज गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। यात्रेला मराठी कलाकारांनीही उपस्थिती लावली होती। त्यावेळी अभिनेता मिलिंद गवळीसह इतर सर्व कलाकारांनी ढोल वादनाचा आनंद घेतला। या शोभायात्रेत अभिनेत्री जाई खांडेकरनं सुद्धा उपस्थिती लावली होती। यावेळी तिनं एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। स्टार प्रवाह आणखी एक नवी मालिका येते, ती म्हणजे आनंदीची कलाकार जी अभिनेत्री आहे म्हणजे जाई खांडेकर आपल्यासोबत आहे। तिचं आपलं एक नातं वेगळं घट्ट आहे। ताई काय सांगतो? मी थांबलेच होते की एबीपी माझावाले कधी येत आहेत म्हणून, पण खूप खुश आहे। गिरगाव इथलं इतकी भव्य शोभायात्रा बघायला मिळते, त्यामुळे नवीन वर्षाचे तुम्हाला सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा। अरे खूप मजा, हे माझं तिसरं वर्ष आणि मला मज्जाच येते गिरगावमध्ये यायला आणि पाडवा सेलिब्रेट करायला। तो जो आनंद आहे ना, तो शब्दात नाही मांडू शकत, या ढोलमध्ये मांडू शकतो। वाजवता येतो का? अरे आता शिकलोय, गिरगावमध्ये शिकलोय, आता बघा वाजवतो। गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील गिरगावात शोभायात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती। यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकानं दहीहंडीचे थर लावून गुढीपाडव्याचा सण साजरा केला। ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा पार पडली। अंबाबाईच्या रूपात असलेल्या एका मुलीनं यावेळी सगळ्यांचंच लक्ष वेधलं। मुंबईच्या मानखुर्दमध्येही गुढीपाडव्यानिमित्त उत्साहात शोभायात्रा पार पडली। या भव्य शोभायात्रेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं विविध सांस्कृतिक देखावे, भगव्या पताका आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती। डोंबिवलीतही शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेकडो महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या मुलींच्या झांज पथकानं सादर केलेलं दमदार सादरीकरण हे शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरलं। डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक निघाली होती। यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं आशयघन चित्ररथ डोंबिवलीत उभारण्यात आला होता। विविध सांस्कृतिक देखावे, देशभक्तीपर संदेश आणि मोठी आकर्षक गुढी ही यावेळी या शोभायात्रेचं वैशिष्ट्य ठरली।
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातल्या ब्राह्मणाळीतल्या टिळक चौक मित्रमंडळाच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। गणपती मंदिर, ब्राह्मणाळी, वाणीआळी आणि कासराळी मार्गे निघालेल्या शोभायात्रेत स्थानिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी ढोलताशा, लाठीकाठीसह पारंपरिक खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं आणि वातावरण अधिक उत्साहाचं बनलं। भिवंडीत शाळकरी विद्यार्थ्यांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शहरात विविध संस्थांकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। लेझिम पथक, ढोलताशा पथक यासोबत ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी यांसह मराठी शाळा, समृद्ध शाळा असे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। गुढीपाडव्यानिमित्त आज नवी मुंबईतील विविध ठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐरोली, घणसोली, वाशी आणि सानपाडा परिसरात काढलेल्या शोभायात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शोभायात्रेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशात तरुणांची उपस्थिती ही विशेष आकर्षण ठरणारी होती। अंधेरी पूर्वेत गुढीपाडव्याच्या निमित्तानं प्रथमच अंधेरीचा पाडवा या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहन सावंत यांच्या पुढाकारानं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। अंधेरी परिसरात शोभायात्रेच्या मार्गावर 35 गुढ्या उभारून अंधेरीकरांकडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोलताशा पथक, लेझिम, कोळी बँड तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देखावे सादर करण्यात आले। डोंबिवलीच्या गणपती देवस्थाननं तब्बल 151 फुटांची भव्य गुढी उभारली होती। यासाठी 100 पैठणी साड्यांचा वापर करण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त पालघरमधील संस्कार भारती या संस्थेकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। लहानग्यांच्या मर्दानी खेळांनी यावेळी लक्ष वेधलं। शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला। हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं नागपुरातही भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी ढोलताशा पथकासह इतर पारंपरिक खेळांचं शोभायात्रेत सादरीकरण करण्यात आलं। या संपूर्ण शोभायात्रेत शिस्तबद्ध ढोल वादनानं लक्ष वेधलं। नागपूरमध्येही गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। 8 रस्ता चौकात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। चिमुकल्यांकडून रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त मुलुंडमधील सुमंगल सोसायटीमध्ये सारवातप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत इमारतीतील रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरात एकच टेका धरला। यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता।
अहिल्यानगर शहरात विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं भव्य शोभायात्रा निघाली. महिला पारंपरिक वेशभूषा करून बुलेटवरून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ महिला ग्रुपच्या लेझिम पथकाच्या सादरीकरणासह ढोल ताशा आणि मर्दानी खेळांनी या शोभायात्रेची रंगत वाढवली. नाशिकच्या मालेगावात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. महिलांची भव्य बाईक रॅली ही लक्षवेधी ठरली. नऊवारी साडी आणि भगव्या फेट्यात महिलांचा जल्लोष पाहायला मिळाला. काही ठिकाणी शंखनाद करत पारंपरिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. डोंबिवलीत महाराष्ट्राची हास्य जत्रेतील अनेक कलाकारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. त्यावेळी कलाकारांनी महिलांच्या लेझिम पथकासोबत लेझिम खेळण्याचा आनंदही लुटला. मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेत्री नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी हे या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे साजरा केला जाते ती मुंबईमध्ये मी अजून असं नाही बघितलंय, पण इथे लहान लहान मुलांपासून एवढे सजून धजून सकाळी सकाळी आले. दरम्यान ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव देखील सहभागी झाली होती. तिचीच ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. अकोल्यात पारंपरिक मराठमोळ्या वेशात नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं आयोजित महारॅलीत स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येनं मोटरसायकल रॅली काढून सहभाग घेतला. शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली आणि बिर्लाराम मंदिरात समारोप करण्यात आला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजीबुवा आणि महंत वाकोजीबुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. देवीची चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. शिर्डीत साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धा आणि सबुरीची गुढी उभारण्यात आली. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठींची माळही घालण्यात आली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं भाविक पंढरपुरात दाखल झाले. नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या दर्शनानं करावी या भावनेतून देशभरातून भाविक पंढरपुरात पोहोचले. घरातील सण सोडून विठ्ठलाच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करावी आणि 3.5 मुहूर्ताची पर्वणी गाठावी यासाठी कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू अशा विविध राज्यातील हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात फळांची आरास करण्यात आली. गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात चैत्र नवरात्राला सुरुवात झाली. गुढी उभारून या नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. मंदिरात देवीची आज विधिवत पूजा करून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली. भंडाऱ्याचं आराध्य दैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरात गुढी उभारण्यात आली. नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरता भांडारकर अगदी सकाळीच श्री बहिरंगेश्वराचं दर्शन घेण्याकरता जमले होते. गुढी उभारल्यानंतर मंदिरात जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या घोषणा देत एकमेकांना हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. चैत्र पाडव्याच्या निमित्तानं मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शेगावात भाविकांची मोठी गर्दी झाली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये राज्यभरातून हजारो भाविक हे संत गजानन महाराजांचं समाधी दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करतात. सकाळपासूनच शहर हे भाविकांनी फुलून गेलं. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील शोभायात्रेमध्ये उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीसांनी शोभायात्रेतून नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. सुशासनानं गुढी उभारू परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची आशयाची पोस्ट मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यात भव्य नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत यात्रेमध्ये उपस्थिती लावली. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं हे 26वे वर्ष होतं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी गुढी पूजन केलं. पारंपरिक पद्धतीनं गुढी उभी करून राज ठाकरेंनी कुटुंबियांसह गुढीपाडव्याचा सण साजरा केला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुळाच्या सौद्याला प्रारंभ झाला. बाजार समिती क्षेत्रातील गुळ व्यापारी या सौद्यात सहभागी झाले होते. यंदा ऊसाचं उत्पादन कमी झाल्यानं गुळाची आवक बाजारपेठेत कमी झाली असल्यानं चांगले दर मिळतात. बाजार समिती आवारात आडत व्यापाऱ्यांच्या दुकानात गुळाच्या ढेपेचं पूजन करून सौद्याला सुरुवात झाली. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4,000 ते 4,500 दर मिळाला. यंदा ऊसाचं उत्पादन कमी आहे, त्यामुळे आवकही कमी झाली, त्यामुळे गुळाचे दर वाढत आहेत. गुळाची आवक तशी सणाच्या हिशोबानं आवक आहे, तसं बाजारभाव पण चांगला आहे. खाली बाजारभाव समजायचा 3950 ते 42, 43 रुपये भाव आहे आणि एकदम चांगला माल असेल तर 44 रुपये भाव आहे. आणि सालाबाद वर्षाप्रमाणे आवक इथे चांगली आहे, गिराईक पण आहे. पाडव्याच्या मूर्त्याला सर्व व्यापारी सगळ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा. आज गुळाचे दर खाली 3950 पासून वर 4200 ते 43पर्यंत झालेले आहे. आता आवक थोडीशी कमी झालेली आहे. ऊसाचा दर जरा ऊस पाण्यामुळे जरा कमी झालेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आशेतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील 10,000 हापूस आंब्या पेट्यांची आवक झाली. पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचं पूजन करण्यात आलं. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून हापूस दाखल झाला. अवकाळी पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याला मोठा यंदा फटका बसला आहे. जालन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. बदनापूर तालुक्यात पावसासह गारपीट झाली. ऐन मार्चमध्ये झालेल्या पावसामुळे मोसंबी, आंबा, द्राक्षासह कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली. जालना जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला होता, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यताही वर्तवली होती. नाशिकच्या नांदगावात दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. निफाड तालुक्यातील शिरवाडे, वागदा, वनसगाव, उगाव या परिसरात गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा आणि गव्हाच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जळगावात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. कापणीच्या टप्प्यावर असलेल्या गहू, हरभरा आणि मक्याच्या पिकाचं नुकसान झालं. भुसावळ, जामनेर, बोदवड, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं. आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुण्यात पावसाच्या सरी बरसल्या. शिवणे, धायरी परिसरासह अनेक ठिकाणी पाऊस आला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. इंदापूरला अवकाळी पावसानं झोडपलं. भादलवाडीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली. अचानक आलेल्या पावसानं शेतकरी हवालदिल झाला. तृणधान्य, फळबागा, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. नाशिकच्या बागलाण तालुक्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आला. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गहू, हरभरा, काढणीला आलेला कांदा खराब होण्याची शक्यता आहे. अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. फळबागांना फटका बसला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला. गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी, विशेषतः फळबाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारांचा जोरदार मारा झाला. शेतातून पाणी वाहताना दिसून आलं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल देखील बीड जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे